हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, पफ स्लीवची कशा पद्धतीने कटिंग करायची प्रिया मॅमच्या मेथडनुसार इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. हा फर्मा आहे, हा आपला फर्म्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. तर या फर्म्यापासूनच आपण पफ स्लीव बनवणार आहोत. तर इथं बघा, हा फर्मा मी इथं असं ठेवून घेते बघा, अशा पद्धतीने आपल्याला फर्मा असा ठेवायचा आहे. इथून गॅप ठेवायचा आहे. तर इथून गॅप किती ठेवायचा आहे, तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही इथं गॅप ठेवू शकता. तर इथून मी 1 इंचाचा गॅप ठेवते आहे बघा. इथून असा 1 इंचाचा गॅप ठेवायचा आहे. इथं असं जॉईन करायचं आहे बघा. इथं असा 1 इंचाचा गॅप ठेवला आहे. त्यानंतर इकडं बघा, ही स्लीव तुम्हाला अशी क्रॉसमध्ये अशी ठेवायची आणि इथून आता तुम्हाला स्लीवची उंची चेक करायची. तर हे बघा, इथून मी उंची चेक करते. तर किती येते, 10.5 इंच. तर बरोबर येते आपली 9.5ची बाई आहे, 10.5 येते. तर बघा, आता असं मार्किंग केलं. त्यानंतर याच्यावरती आपल्याला 1 इंच वरती मार्किंग करायचं आहे बघा. इथे अगोदर आपण या बाईचा आकार देऊन घेऊ इथून. तर बघा, इथं या बाईचा आकार देऊन घेतला आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला आतमधला देखील आकार द्यायचा आहे. तर कशा पद्धतीने देऊ शकता तुम्ही, तुम्हाला द्यायचं असेल तर. बघा, इथं जो 1 इंचाची मार्किंग केली तिथून तुम्हाला असं बाईचा आकार देखील देऊन घेता येतो. हे बघा, अशा पद्धतीने आतमधला देखील बाईचा आकार आपण असा देऊन घेतला. त्यानंतर बघा, जो राऊंड आहे तुम्हाला हा इथं असा मॅच करायचा आहे इथे. हे बघा, त्यानंतर इथून तुम्हाला दंड घे, तुमचा जो मोंढ्याचा राऊंड आहे तो चेक करायचा. अगोदर बॅकचा चेक करू. तर बॅकचा आपला किती आहे, 8.25 इंच आहे. तर इथं आपल्याला असं चेक करून घ्यायचं आहे. इथे येते 8.25 इंच. त्यानंतर फ्रंटचा देखील इथून चेक करायचा आहे. ते बघा, फ्रंटचा किती आहे आपला, 7.25 इंच आहे. तर दोघांमध्ये अर्धा इंचाचा फरक आहे. ते इथून आपण दंडघेर घेणार आहे. दंडघेर आहे 5.25 इंच. शिलाई मार्जिन किती मी इथं 2 इंच. तर इथं स्केलनी मार्किंग जोडून घेऊ. आता आपण कट करून घेऊ बाही. तर इथे मी आता कट करून घेते. अगोदर बॅक साईडचा जो आकार आहे तो कट करू आपण. हे बघा इथे. त्यानंतर बघा, हा जो आकार आहे तुम्हाला, हा तर हा देखील तुम्हाला इथूनच द्यायचा आहे बघा. इथून असं, हा नाही जरी दिला तरी काही हरकत नाही. तरी हे बघा, इथून आता मी असा वरचे 2 पार्ट घेतले, त्यामध्ये हा असा बाईचा आकार कट करून घेते फ्रंटचा. हे बघा, त्यानंतर इथं आपल्याला कट देऊन घ्यायचे. इथून किती, 1 इंच अंतर हे लक्षात घ्यायचं. आता आपण मेन फॅब्रिक देखील कट करून. तर बघा, हा मुनिया पैठणीचा पीस घेतला आहे मी, डबल फोल्ड आहे. याच्यामध्ये आपल्या दोन्ही बाह्या कट होणार आहे. तर या बघा, यावर हा असा ठेवून किती जे अस्तर आपण बाही स्लीव कट केली ती इथून आपल्याला असं एक्स्ट्रा घ्यायचं आहे थोडंसं. तरी इथं बघा, आता हे मी सरळवरती सरळ अस्तर ठेवून घेतले मेन फॅब्रिकवर आणि खालून दंडघेरच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथं स्टिच करून घेते. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने खालून मी दंडघेरला शिलाई देऊन घेतली. त्यावर बघा, नंतर आपल्याला ज्या अस्तरच्या साईडने त्यावर दाबटीप द्यायची. त्याने काय होईल, जे आपला अस्तर आहे दाबटीप दिल्यानंतर जे अस्तर आपल्याला ज्या मेन फॅब्रिकच्या बाहेर दिसत नाही, फिनिशिंग व्यवस्थित येते, त्यासाठी दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप दिल्यानंतर फोल्ड करायचं आहे, त्यावर पुन्हा एक अशी टीप देऊन घ्यायची. बघा, इथे मी पुन्हा दंडघेर पुन्हा टीप देऊन घेते. व्यवस्थित टीप देऊन घ्यायची. तरी इथं बघा, मी आता घेरवर टीप देऊन घेतली. आता जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला आपण जॉईन करून घेणार आहेत. तर हे बघा, आता जसं आपण अस्तर कट केलं आहे पद्धतीने सर्व अस्तर आपण
मेन फॅब्रिकला जॉईन करून घेऊ आणि एक्स्ट्राचं जे असेल ते कट करून घेऊ. तर हे बघा अशा पद्धतीने मी सर्व अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करून घेते. हळूवार पद्धतीने जॉईन करायचं आहे व्यवस्थित. जास्त मध्ये पण शिलाई द्यायची नाही, जास्ती बाहेर पण नाही. कट टू कट एकदम शिलाई द्यायची आपल्याला. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ग्लूनी देखील चिपकवू शकता. त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचे. कट करताना काळजी घ्यायची की जे आपलं मेन अस्तर आहे ते कट नाही होणार. व्यवस्थित कटिंग करायची आपल्याला. हे बघा जे एक्स्ट्राचं सर्व कापड होतं ते सर्व मी कट करून घेतलं आहे इथं. आता आपल्याला बघा बाहीचा सेंटर काढायचा आहे. त्यानंतर बाही हे बघा मी अशी फोल्ड करून ठेवते. सेंटरवर आपल्याला कट्स द्यायचा आहे. इथे मी सेंटरवर असा कट्स देते म्हणजे नॉच. आणि त्या सेंटरच्या दोन्ही बाजूने आपण तिथे किती मार्जिन घेतली होती 1 इंच, पण ते सिंगल होतं. फोल्ड झाल्यानंतर 2 इंच होणार होतं. तर हे बघा तर इथं आपण 2-2 इंचावर असं मार्किंग करून घेऊ. त्या सेंटरच्या दोन्ही बाजूने 2-2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला आता छोटे छोटे ज्या प्लेट्स आहे त्या प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत. तर बघा इथं आता मी अशा छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घेते. आता इथून तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते कशा पद्धतीने प्लेट्स द्यायच्या आहेत. तर बघा तर इथं बघा आता जे मार्किंग केलं आहे तिथून आपण प्लेट्स देणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने छोट्या छोट्या चुन्या देऊन घ्यायच्या. ते एकच साईडला त्यांचे चुन्यांची एकच साईडला तोंड ठेवायचे. हे बघा अशा पद्धतीने. तर एका मार्करपासून आपण जिथं मार्क केलं आहे तिथून ते दुसऱ्या मार्करपर्यंत आपल्याला ह्या अशा चुन्या देऊन घ्यायच्या. हे बघा अशा पद्धतीने. आता मी सर्व अशा चुन्या दुसऱ्या मार्किंगपर्यंत देखील देऊन घेतल्या. हे बघा आता चुन्या देऊन घेतल्या आहेत. त्यानंतर बघू शकता आपल्या सूचा पफ अशा पद्धतीने जास्त पण नाही आणि कमी पण नाही अशा पद्धतीने तयार झाली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.